हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन ऑफ सेट आणि सेटला रिप्रेझेंट करण्याच्या 3 मेथड्स बघितल्या. फर्स्ट होती रूस्टर मेथड, सेकंड सेट बिल्डर फॉर्म आणि थर्ड जी मेथड होती ती होती व्हेन डायग्राम. आज ह्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत आपण. तर फर्स्ट पॉइंट आहे एम्प्टी सेट. आता ह्या एम्प्टी सेट ह्या वर्ड वरूनच तुम्हाला समजत असेल की असा सेट की ज्यामध्ये एकही एलिमेंट नाही, मीन्स तो सेट एम्प्टी आहे, राईट. अ सेट which contains no element, राईट. ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नाही त्या सेटला म्हणायचं एम्प्टी सेट. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ ऑल प्राइम नंबर्स between 14 to 16, राईट. मी सेट घेतलाय सेट ऑफ ऑल प्राइम नंबर्स. आपल्याला सर्व प्राइम नंबर्स पाहिजे. कशामधले? 14 आणि 16 मधले प्राइम नंबर पाहिजे. 14 आणि 16 मध्ये जो नंबर येतोय बिटवीन, म्हणजे आपल्याला 14 आणि 16 घ्यायचा नाहीये, आपल्याला 14 आणि 16 मधले नंबर चूज करायचे आहेत की जे प्राइम आहेत, राईट. तर 14 आणि 16 मध्ये 15 हा नंबर येतोय, पण 15 प्राइम नाहीये. देयरफॉर हा जो सेट आहे हा सेट कोणता असणार आहे? दिस इज एम्प्टी सेट. एम्प्टी सेट कशाने डिनोट करतात ते बघा. एम्प्टी सेट इज denoted by phi or कर्ली ब्रॅकेट की ज्यामध्ये काहीच एलिमेंट नाही, म्हणजे हा एक सिंबल आहे आणि फाय, म्हणजे एम्प्टी सेटला फाय सुद्धा आपण म्हणू शकतो, राईट. नाउ नेक्स्ट सेट इज सिंगलटन सेट. सिंगलटन या शब्दावरूनच तुम्हाला समजलं असेल की असा सेट की ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट असेल त्या सेटला म्हणायचं सिंगलटन सेट. एक्झाम्पल घेऊया सिंगलटन सेटचं. राइट. सिंगलटन सेट, a set which contains only one element, राइट. असा सेट की ज्या सेट मध्ये एकच एलिमेंट असेल त्याला म्हणायचं सिंगलटन सेट. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल ए सेट घेतोय मी की त्या सेट मध्ये मी 2 हा एलिमेंट घेतोय, राइट. ह्या सेट मध्ये 2 हा एकच एलिमेंट आहे, देयरफॉर दिस इज सिंगलटन सेट. सिंगलटन सेट, राइट. सिंगलटन सेटची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट एक्झाम्पल सिंगलटन सेटचं बघू शकतो आपण. सेट ऑफ ऑल इव्हन प्राइम नंबर्स. जे इव्हन प्राइम नंबर्स आहेत त्या प्राइम नंबरचा सेट आपल्याला घ्यायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की 2 हा असा एकच इव्हन नंबर आहे की जो प्राइम आहे. देयरफॉर हा जो सेट आहे या सेट मध्ये जो एलिमेंट असणार आहे तो कुठला असणार आहे? 2 हा एकच एलिमेंट ह्या सेट मध्ये आहे. देयरफॉर दिस सेट इज सिंगलटन सेट, राइट. नाउ थर्ड पॉइंट इज फायनाइट सेट. तर आता बघूया फायनाइट सेट काय आहे.
राईट. बघा डेफिनेशन काय फायनाइट सेटची, अ सेट विच कंटेन्स finite number of elements. Right? Finite म्हणजे countable. Right? A set which contains finite number of elements. Suppose मी एक सेट कन्सिडर करतो. A is equal to suppose 1, 2, 3, 4, 5. राईट. तर तुम्ही बघू शकता की हा जो A सेट आहे, ह्या A सेट मध्ये 5 एलिमेंट्स आहेत. therefore this set is finite set. जर ही प्रोसेस कंटिन्यू जर असते 1 2 3 4 5 डॉट 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 अप टू इन्फिनिटी पर्यंत, तर हा जो सेट असतो या सेटला म्हणायचं इन्फायनाइट सेट. राईट. मग इन्फायनाइट सेटची डेफिनेशन काय करू शकतो आपण, की असा सेट की जो फायनाइट नाहीये. दिस इज कॉल्ड एज इन्फायनाइट सेट. फर्स्ट एग्जांपल. सेकंड एग्जांपल, A is equal to suppose 5 4 2. राईट. हे नंबर आपण काउंट करू शकतो, इझिली काउंट करू शकतो. जिथे प्रोसेस स्टॉप होणार नाही त्या सेटला आपण इन्फायनाइट सेट म्हणू शकतो. म्हणजे त्या सेट मध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स असतील त्याला इन्फायनाइट सेट म्हणायचं. त्याच्या अपोजिट जर आपल्याला ते नंबर काउंट करता आले इझिली आणि प्रोसेस स्टॉप झाली तर त्या सेटला म्हणायचं फायनाइट सेट. राईट. फायनाइट सेटची डेफिनेशन पण कव्हर झाली. फायनाइट सेट म्हणजे काय, अ सेट विच कंटेन्स फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स. इन्फायनाइट सेट असा सेट की जो फायनाइट नाही. फायनाइट नाही म्हणजे काय, इन्फायनाइट. याचा अर्थ त्या सेट मध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स असतील. राईट. मग मला सांगा, सेट ऑफ नॅचरल नंबर हा इन्फायनाइट आहे का? नॅचरल नंबरच्या सेट मध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स असतात. देअरफॉर नॅचरल नंबरचा सेट हा इन्फायनाइट सेट आहे. राईट. फिफ्थ पॉइंट आहे सबसेट. फिफ्थ पॉइंट आहे सबसेट. आता बघा, सबसेट साठी दोन सेटची गरज पडेल. सपोज एक सेट घेतलाय मी ए सेट, दुसरा सेट घेतलाय मी. राईट. तर ए हा सेट बी चा सबसेट केव्हा होईल? बघा, ए इज सबसेट ऑफ बी. ए इज सबसेट ऑफ बी if and only if every element of set A which is also element of set. राईट. ए ह्या सेटला बी ह्या सेटचा सबसेट केव्हा म्हणणार? ज्या वेळेस ए ह्या सेट मधले सर्व एलिमेंट हे बी ह्या सेटचे पण एलिमेंट असले पाहिजे. राईट. फॉर एक्झाम्पल सपोज मी ए सेट घेतलाय. ए इज इक्वल टू 1 2 3 4. राईट. हा ए सेट आहे. बी सेट आहे 5 4 3 4 2 1. राईट. ए सेट काय आहे 1 2 3 4. बी सेट आहे. बी सेट मध्ये एलिमेंट आहे 3 4 2 1. आता तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की ए या सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते बी या सेट मध्ये दिसत आहेत तुम्हाला. राईट. याचा अर्थ काय की ए हा बी चा सबसेट आहे. आता हे राईट कसं करणार? वी राईट इट ॲज A is subset of B. Right? हा सिंबल आहे सबसेट साठी. A is subset of B. राईट. तुम्हाला सबसेटची डेफिनेशन समजली असेल. सेकंड एक्झाम्पल,
A is equal to 1 2, right? B is equal to 1 2 3, राईट. आता बघा ए सेट मध्ये काय एलिमेंट आहेत 1 आणि 2 हे दोन एलिमेंट ए सेट मध्ये आहे. बी सेट मध्ये 1 2 3 असे तीन एलिमेंट आहेत, राईट. आता तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की ए सेट मध्ये एलिमेंट हे बी सेट मध्ये पण दिसत आहेत. सर्वच्या सर्व एलिमेंट बी सेट मध्ये दिसत आहेत. देयरफॉर ए इज सबसेट ऑफ बी. देयरफॉर ए इज सबसेट ऑफ बी. आय थिंक सबसेटची डेफिनेशन तुमची क्लिअर झाली असेल. ए या सेट मधले सर्व एलिमेंट बी या सेट मध्ये जर असले तर ए हा बी चा सबसेट होतो, राईट. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे सुपरसेट. जी सबसेटची डेफिनेशन आहे तीच आहे. बघा एकदम व्यवस्थित एक्सप्लेन करतोय सुपरसेटची डेफिनेशन. बघा ए इज सबसेट ऑफ बी असं आपण केव्हा म्हणणार, ज्यावेळेस ए मधले सर्व एलिमेंट हे बी मध्ये पण असले पाहिजे, राईट. आता जर ए हा बी चा सबसेट असेल तर बी ला ए चा सुपरसेट म्हणायचा, राईट. ए ह्या सेट मध्ये एलिमेंट आहेत 1 2, बी ह्या सेट मध्ये एलिमेंट आहेत 1 2 3, राईट. ए मधले सर्व एलिमेंट बी या सेट मध्ये आहेत. देयरफॉर ए इज सबसेट ऑफ बी, राईट. आपण काय म्हणतोय ए इज सबसेट ऑफ बी. आता याला आणखी वेगळ्या पद्धतीने आपण कसं म्हणू शकतो की बी इज सुपर सेट ऑफ बी. सुपर सेट ऑफ ए. जर ए हा बी चा सबसेट असेल तर बी इज सुपर सेट ऑफ ए. बी इज सुपर सेट ऑफ ए. सुपर सेटची डेफिनेशन पण तुमची क्लिअर झाली असेल. सुपर सेटचा सिम्बॉल काय येईल, बी इज सुपर सेट ऑफ ए, राईट. बी इज सुपर सेट ऑफ ए कसं राईट करणार आपण, बी इज सुपर सेट ऑफ ए, राईट. आता एक नोट आहे बघा, नोट जी तुम्हाला रिमेंबर करायची आहे. एम्प्टी सेट is subset of any set, right. तुम्ही कोणताही सेट घ्या, एम्प्टी सेट हा ऑलवेज त्या सेटचा सबसेट असतो. ही पहिली नोट आहे. सेकंड नोट, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. सबसेट ऑफ इटसेल्फ, राईट. सपोज मी ए सेट घेतला तर ए हा सेट स्वतःचाच सबसेट असतो, म्हणजे ए इज सबसेट ऑफ ए. एक्झाम्पल नुसार बघू. ए सेट मध्ये 1 2 3 एलिमेंट आहे, राईट. हाच ए सेट सपोज मी असा लिहिला, ए च्या जागी बी घेतला, बी सेटला पण 1 2 3 म्हणतात, राईट. काय होत आहे की ए सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा बी सेट मध्ये आहे. देयरफॉर ए इज सबसेट ऑफ बी. पण बी म्हणजेच आपला ए आहे. देयरफॉर आपण काय म्हणू शकतो, ए इज सबसेट ऑफ ए. म्हणजे याच्यावरून एक कन्क्लुजन भेटलं की प्रत्येक सेट हा स्वतःचाच सबसेट असतो. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. नाउ नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेटची डेफिनेशन बघा. प्रॉपर सबसेट साठी तो सेट एम्प्टी नसला पाहिजे, ही पहिली कंडिशन, राईट. सबसेट साठी एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो, पण प्रॉपर सेट मध्ये आपण एम्प्टी सेट इन्क्लूड करत नाही. मग डेफिनेशन मध्ये काय करणार आपण बघा. प्रॉपर सबसेटची डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे, किंवा एक्झाम्पल नुसार आपण प्रॉपर सबसेट काय आहे हे समजून घेऊ, राईट. बघा
ए सेट मी कन्सिडर केलाय 1 2 3 4 5 राईट. बी सेट मी कन्सिडर केलाय 1 2 3 4 5 6 7 राईट. दिस इज बी सेट. आता मला एक सांगा की ए सेट मध्ये सर्व एलिमेंट हे बी सेट मध्ये आहेत का? आहेत, दिसतंय 1 2 3 4 5 हे एलिमेंट बी सेट मध्ये आहेत. देयरफॉर ए इज सबसेट ऑफ बी, ही फर्स्ट कंडिशन राईट. पण प्रॉपर सबसेट साठी काय आहे की एतले प्रत्येक एलिमेंट हे बी सेट मध्ये पाहिजे, पण बीतला कमीत कमी एक एलिमेंट असा पाहिजे की जो ए सेट मध्ये नसला पाहिजे. मग इथं असे कोणते एलिमेंट आहे बी सेट मध्ये की जे ए सेट मध्ये नाहीयेत? तर 6 आणि 7 राईट. देयरफॉर ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. प्रॉपर सबसेट ऑफ बी ची डेफिनेशन काय की ए मधले सर्व एलिमेंट बी या सेट मध्ये असले पाहिजे, पण बीतला ऍटलीस्ट एक एलिमेंट असा पाहिजे की जो ए सेट मध्ये नसला पाहिजे राईट. देयरफॉर वी से दैट A is a proper subset of B. मग प्रॉपर सबसेट ऑफ B ला मॅथमॅटिकली कसं लिहिणार बघा. A तर B चा सबसेट आहे म्हणजे A is a subset of B. पण एक ऑब्झर्वेशन करा की A आणि B सेट हे डिफरंट आहेत म्हणजे इक्वल नाही आहेत राईट. मीन्स A is subset of B and A is not equal to B. अशी जर कंडिशन असली तर आपण म्हणू शकतो की A is proper subset of B. A is proper subset of B. डेफिनेशन क्लिअर झाली असेल. A हा B चा सबसेट पाहिजे आणि A आणि B हे दोन्ही इक्वल नकोय. त्यावेळेस आपण म्हणणार की A is proper subset of B. राईट. प्रॉपर सबसेट ची पण डेफिनेशन क्लिअर झाली राईट. आता पॉवर सेट राईट. नेक्स्ट पॉवर सेट ची डेफिनेशन काय? द सेट ऑफ ऑल सबसेट्स, द सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ ए गिवन सेट, ऑफ ए गिवन सेट. A is called power set of A. Power set of A. करेक्ट. सांगतो बघा. एक कुठला तरी एक सेट आहे तुम्हाला गिवन दिलेला आहे ए सेट. काय करायची प्रोसिजर? त्या ए सेटचे सर्व सबसेट कलेक्ट करायचे. फर्स्ट स्टेप काय की त्या ए सेटचे सबसेट कलेक्ट करायचे आणि त्या सबसेटचा जो सेट असेल त्या सेटलाच म्हणायचं पॉवर सेट ऑफ ए. बघा एक्झाम्पल बघा. राईट. एक ए सेट घेतोय मी 1 2 राईट. सेट ऑफ 2 एलिमेंट्स राईट. A इज इक्वल टू 1 2 बरोबर. आता मला सांगा ह्या ए सेटचे पॉसिबल सबसेट काय असतील? बघा एम्प्टी आपल्याला माहित आहे की एम्प्टी सेट हा कुठल्याही सेटचा सबसेट असतो. त्यामुळे ह्या ए सेटचा पहिला सबसेट कुठला येणार आहे? 5. इथे लिहितो मी सबसेट्स ऑफ ए. सबसेट्स ऑफ ए राईट. सबसेट्स ऑफ ए. फर्स्ट काय येणार आहे? सबसेट 5 राईट. सिंगलटन वन येईल का? सिंगलटन वन हा एक सेट आहे. ह्या सेट मधला एलिमेंट ह्या ए सेट मध्ये आहे. देयरफॉर सिंगलटन वन इज सबसेट ऑफ ए राईट. नेक्स्ट सेट काय येऊ शकतो? सिंगलटन 2 राईट. कारण की ह्या सेट मधला 2 एलिमेंट ह्या ए सेट मध्ये आहे. देयरफॉर दिस सिंगलटन 2 सेट इज सबसेट ऑफ ए. देयरफॉर सिंगलटन 2 इज सबसेट ऑफ ए राईट. म्हणजे 5 सिंगलटन 1 सिंगलटन 2 आणि प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणजे नेक्स्ट सेट काय येणार आहे? 1 2 तो स्वतःच म्हणजे ए सेट राईट. हे सबसेट झाले ह्या ए सेटचे. आता यांचं कलेक्शन म्हणजेच पॉवर सेट ऑफ दिस सेट ए राईट. मग बघा पॉवर सेट ऑफ ए. पॉवर सेट ऑफ ए इज इक्वल टू काय?
हे जे सबसेट आहेत ए सेटचे ते कलेक्ट करायचे सेटमध्ये. म्हणजे पहिला एलिमेंट येईल 5, सिंगलटन 1, सिंगलटन 2 आणि सिंगलटन सेट ए इटसेल्फ, राईट. आणि तसा सेट हा जो सेट आहे, हा जो फायनल सेट आलेला आहे तो म्हणजे पॉवर सेट ऑफ ए, राईट. पॉवर सेट ऑफ ए डिनोट करतात पी ऑफ ए ने, राईट. मीन्स पी ऑफ ए इज इक्वल टू 5 सिंगलटन 1, सिंगलटन 2 and set A itself means 1, right. आता एक ऑब्झर्वेशन करा की ह्या सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते सेट आहेत, बरोबर ना. कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 म्हणजे हा एक सेट आहे सिंगलटन सेट, हा पण सिंगलटन सेट, आणि हा एक सेट आहे की ज्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत. म्हणजे पॉवर सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते स्वतः सेट्स असतात. ही रिमार्क आपल्याला लिहायची आहे. रिमार्क बघा काय आहे, every element in power set, every element in power set is set itself, राईट. म्हणजे पॉवर सेट मध्ये जे एलिमेंट आहेत ते स्वतः काय असतात, सेट्स असतात. ही एक रिमार्क राईट करून घ्यावी लागेल, राईट. तुम्हाला पॉवर सेटची डेफिनेशन समजली. आता बघा, ए इज इक्वल टू, सपोज तुम्ही सिंगलटन 1 घेतला. सपोज ए हा सिंगलटन सेट आहे. या सिंगलटन सेटचे सबसेट जे आहेत ते काय आहेत, 5 आणि सिंगलटन 1 इटसेल्फ. म्हणजे याचं जर कलेक्शन केलं ह्या सबसेटचं तर हा आपला काय तयार झाला, पॉवर सेट ऑफ ए, राईट. पण एक ऑब्झर्वेशन करू शकता तुम्ही की पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट आले, 2 एलिमेंट टोटल, राईट. ए इज इक्वल टू 1 2, राईट. याचे सबसेट्स जर बघितले त्याचे सबसेट काय झाले आहेत, 5 सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 1, राईट. किती एलिमेंट आले ह्या सर्व ह्या पॉवर सेट मध्ये, किती एलिमेंट आले, 4. टोटल एलिमेंट किती आले, 4 एलिमेंट, 4 एलिमेंट्स, राईट. A is equal to suppose 1 2 3 हा सेट घेतला तर ह्या सेटचे सबसेट किती येईल, याचा पॉवर सेट काय येईल, पॉवर सेट काय येईल, 5 सिंगलटन सेट 1 2 3, राईट. 1 2 3 सिंगलटन 1 2, अजून काही 1 3 2 3, राईट. आणि स्वतः ए 1 2, राईट. किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, राईट. यामध्ये किती एलिमेंट आले, 8. आता ऑब्झर्वेशन करा, ए सेट मध्ये एक एलिमेंट असला तर त्याच्या पॉवर सेट मध्ये 2 एलिमेंट येत आहेत, राईट. ए सेट मध्ये जर 2 एलिमेंट असले तर त्याच्या पॉवर सेट मध्ये 4 एलिमेंट येत आहेत. ए सेट मध्ये जर 3 एलिमेंट असतील तर त्याच्या पॉवर सेट मध्ये 8 एलिमेंट्स येत आहेत. सपोज ए सेट मध्ये n एलिमेंट असले, ए सेट मध्ये सपोज n एलिमेंट्स जर असले तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स येतील, तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स येतील, 2n एलिमेंट्स. बघा इथं n इक्वल टू, ह्या ए सेट मध्ये एलिमेंट 1 आहे म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली, 1, राईट. आणि 2n जर केलं तर तो काय येतो, 2. म्हणजे जर ए ह्या सेट मध्ये जर n एलिमेंट्स असतील तर त्याच्या पॉवर सेट मध्ये किती एलिमेंट्स असतात, 2n एलिमेंट्स. ही एक रिमार्क लिहून घेऊ आपण. रिमार्क, इफ set A contains n elements, if set A contains n elements, then number of elements
elements in power set of A are 2 raised to n. हा एक रिझल्ट तयार झाला आपला, राईट. पॉवर सेटची डेफिनेशन क्लिअर झाली असेलच. आता इक्वल सेट. दोन सेट मध्ये जर सेम एलिमेंट्स असतील तर त्या दोन सेटला आपण इक्वल सेट्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल A is equal to 1 2 3, B is equal to 3 to 1, राईट. A सेट मध्ये 1 2 3 एलिमेंट्स आहेत आणि B सेट मध्ये पण 1 2 3 2 1 म्हणजे 1 2 3 एलिमेंट्स आहेत. देयरफॉर A is equal to B, right. Therefore A is equal to B means A is equal to B, right. इक्वल सेटची डेफिनेशन पण क्लिअर झाली. आता लास्ट पॉइंट आहे इक्विव्हॅलंट सेट. इक्विव्हॅलंट सेटची डेफिनेशन समजून घेण्या अगोदर आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट हा पॉइंट डिस्कस करू. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, राइट. सपोज ए सेट आहे 1 2 3. आता तुम्ही बघू शकता की ए सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 3, राइट. राइट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 3. सपोज A is equal to A B C D, right. A सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सेट A is equal to 4. डेफिनेशन क्लिअर झाली असेल नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ची, राइट. आता लास्ट पॉइंट इक्विव्हॅलंट सेट. राइट. दोन सेट मध्ये जर एलिमेंट्स ची संख्या जर सेम असेल तर त्या दोन सेटला म्हणायचं इक्विव्हॅलंट सेट. बघा, इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A are same. Set A and B, right? If the number of elements in set A and B are same, म्हणजे A आणि B या सेट मध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते जर सेम असते तर A and B are equivalent set. Then we say that A is equivalent to B. A is equivalent to B, or A and B are equivalent set, right. एक एग्जांपल बघा. A is equal to 1 2 3, right. B is equal to ABC, right. आता नंबर ऑफ एलिमेंट्स इथे सेम नाहीये. ए आणि बी मध्ये नंबर ऑफ एलिमेंट सेम नाहीये पण त्यांची संख्या सेम आहे. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती? 3, कारण की 3 एलिमेंट्स आहे ए सेट मध्ये. नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी किती आहे? एन ऑफ बी तो पण 3 आहे. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. देयरफॉर A and B are equivalent set.